बघू शकता पूर्ण झाल कॉन्सेप्टचं कलेक्शन आहे आणि इथे तुम्हाला काटाचं काम मिळते. काटाचं काम म्हणजे की काठापदरामध्येच काही वेगळं डिझाइन कॉन्सेप्ट रेडी झालेली आहे. हा तुम्हाला जो कपडा मिळते ते सिल्कमध्ये ऑर्गन्झा सिल्क डिजिटलचं काम, विविंगचं काम, हा कॉटन आणि विथ काठपदर. थोडी शायनिंग मिळणार आहे या साडीमध्ये. लहरियाचं काम आहे. कपडा हा पण स्मूथ राहणार आहे, अंगाला टोचणार नाहीये. त्याच्यामध्ये जो काम दिलेला आहे ते जरीचं काम दिलेलं आहे. शायनिंग तुम्ही बघू शकता आणि डिजिटल प्रिंटच्या साड्या आता खूप जास्त ट्रेंड मध्ये दोन्ही बाजूला जे ना ते तुम्हाला कलरफुल ऑप्शन मध्येच कलर आणि काही वेगळं पद्धतीची जो काम आहे तो पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्वाचं बिझनेस करायचे आम्हाला आणि तो बिझनेस वाढवायचा आहे. कारण की बिझनेस तर कोणीही करू शकतात. 10,000, 15,000, 20,000, 25, 50, 60,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. बट बिझनेसला वाढवायचं कसं हे कोणी सांगत नाही. कारण की हे असतं सिक्रेट. सर्वांना स्वतःचा बिझनेस वाढवायचे. बट तुम्ही तुमचा बिझनेस कशा पद्धतीने वाढवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तेही कलेक्शनच्या सोबत. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अंकलेश्वर सिल्क मिल्स मध्ये, जिथे सुरत गुजरात मध्ये तुम्हाला मिळणारे नवीन आणि ट्रेंडिंग व्हेरायटी. प्रत्येक लोक सुरतच्या साड्या जे आहेत ना ते वापरतात किंवा सुरतच्या साड्या दुकानामध्ये ठेवते. कारण एक आहे कपड्याची क्वालिटी, कपड्याची डिझाईन. आजची तशीच व्हेरायटीच्या सोबत कलेक्शन घेऊन आलेली आहे. बघू शकता पूर्ण झाल कॉन्सेप्टचं कलेक्शन आहे आणि इथे तुम्हाला काटाचं काम मिळते. काटाचं काम म्हणजे की काठापदरामध्येच काही वेगळं डिझाइन कॉन्सेप्ट रेडी झालेली आहे तशा पद्धतीचं. नेक्स्ट आर्टिकल ज्याच्यामध्ये डिजिटलचं काम दिसत आहे. डिजिटल फ्लावरचं कॉन्सेप्ट आणि सोबत विविंगचं काम, तेही कलरफुल मध्ये. आणि ह्यांच्यामध्ये बांधणी पाहिजे, लहरिया पाहिजे, सर्व प्रकाराचं आहे. इथे स्मूथ कपडा बघा, कपड्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. मऊ सुताचा हा कपडा येणार आहे. सिफॉन कपडा झाला. हा तुम्हाला जो कपडा मिळते ते सिल्क मध्ये ऑर्गन्झा सिल्क डिजिटलचं काम, विविंगचं काम, हा कॉटन आणि विथ काठपदर. तर हे तीन कॉन्सेप्ट झाले. आता आपण पुढच्या डिझाईन वर वळूया. तिथे तुम्ही बघा अशी जरीचं काम तुम्हाला मिळणार, थोडी शायनिंग मिळणार आहे या साडीमध्ये. लहरियाचं काम आहे. कपडा हा पण स्मूथ राहणार आहे, अंगाला टोचणार नाहीये. नेक्स्ट आर्टिकल ज्याच्यामध्ये थोडासा ही साडी जी आहे ना ती थोडी फुलेल. बघा, ज्यांचा जसा बजेट तसा कलेक्शन द्यायला पाहिजे, तशी सर्व व्हरायटी आपल्या दुकानात मेंटेन करायला पाहिजे. तर सर्व प्रकारचं कलेक्शन इथे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये जो काम दिलेलं आहे ते जरीचं काम दिलेलं आहे. शायनिंग तुम्ही बघू शकता आणि डिजिटल प्रिंटच्या साड्या आता खूप जास्त ट्रेंड मध्ये. युपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ह्या साड्या खूप जास्त विक्री होते. म्हणून हा कलेक्शन घेऊन आलेली. मध्ये जी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे ते डिजिटलची राहणार आहे. दोन्ही बाजूला जे ना ते तुम्हाला कलरफुल ऑप्शन मध्येच कलर आणि काही वेगळं पद्धतीची जो काम आहे तो पाहायला मिळणार आहे विथ विविंग. विविंग म्हणजे काठपदर, आपण सरळ भाषामध्ये बोलतो. कारण की विविंग बऱ्याच लोकांना कमी समजतं. बट विविंग म्हणजे हा काम असतो ज्याला आपण काठापदराचं काम म्हणतो ना, त्या साडीमध्ये इन्क्लूड झाले असतं. तशा पद्धतीचे कलेक्शन असतात. हे होते आजचे नवीन ट्रेंडिंग व्हेरायटी. आता आपण बोलूया मुद्द्याबरोबर की आपला बिझनेस कसा वाढेल. तुम्ही चांगल्या जाग्यावरनं खरेदी कराल तेव्हाच तुमचा बिझनेस चांगला वाढेल. आणि तुम्ही 1-2 जाग्यावर नाही बघितलं आणि डायरेक्ट तिकडनंच माल घेतलं तर कुठे ना कुठे तुमचा बिझनेस नाही वाढू शकत. कारण की तुम्हाला ऍक्च्युअली साडीची कॉस्ट काय आहे, बाजारामध्ये काय या रेटमध्ये विक्री होते, तीच जर माहित नसेल तर तुम्ही कसा विक्री करणार. तर हे खूप महत्वाचं पॉइंट आहे जे कोणीच नाही सांगत, जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या थ्रू शेअर करले. तुम्ही बाजार फिरा, त्याच्यानंतरच सुरतला व्हिजिट करा. व्हिजिट केल्याला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. आताचा जमाना 2026चा आलेला आहे. म्हणजे कसा, लोकांना काहीच पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, पहिले ऑनलाईन बघतील. ऑनलाईनवर त्यांची रेट जाणून घेतील आणि त्याच्यानंतर दुकानात जातील आणि त्यांची रेट बघणार आणि आता कंपेअर करणार. आणि जिथे त्यांना रेट, क्वालिटी आणि सर्व्हिस मिळते, बाय करता येईल. हा होता सर्वात मोठा बिझनेसचा फॉर्म्युला जो मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला पण आता थोडंसं विचार करायला लागेल मोठा. म्हणजे की कस्टमर आपला ऑनलाईन बघतंय तर कितीला आपण देणार. आपण ऑनलाईन पण करू शकतो. आपण ऑफलाईन तर आहेच आपला बिझनेस. आपण पण 1-1, 2-2 साड्या जे ते ऑनलाईन पण करू शकतो. तर हे
अजूनही लोक करतही आहे आणि जर अजून तुम्ही केला नसेल तर तुम्हीही या YouTube, Facebook, Instagramच्या प्लॅटफॉर्मवर आणि सेल करा आपला. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकाराने माल जास्त विक्री होते. ऑनलाईनचा जो माल असतो तो वेगळा असतो आणि ऑफलाईनचा जो माल असतो तो वेगळा असतो. असे कन्सेप्ट आहेत. तुम्ही डिझायनर कलेक्शन जेव्हा ठेवणार तर ऑनलाईनमध्ये जास्त विक्री होणार. 4-4, 5-5 हजाराच्या साड्या ऑनलाईन सहज विक्री होतात. दुकानामध्ये वर्षभर ते ठेवल्यानंतर पण एक साडी जाते. म्हणून हे विचार तुम्हाला करावा लागेल की तुम्हाला तुमचा बिझनेस कशा पद्धतीने स्टार्ट करायचे. कागद घ्या, वही घ्या आणि पेन घ्या, लिखायचं सुरू करा, कॅल्क्युलेशन करा, काय कसं जमते कसं नाही जमते आणि त्याच्यानंतर बिझनेसला द्या एकदम मस्तपैकी सुरुवात. तुमचा बिझनेस नक्की सफल होईल. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही व्हिडिओ तुम्ही कुठनं वॉच करताय. आजची व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र.